वांग आणि वरण्याच्या बिया मी ज्या निवडून ठेवलेल्या थोड्या खराब व्हायला आल्यात बघा. आणून तरी 8-10 दिवस झाले त्याला, त्यामुळे खराब या होणार. त्यासाठी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे मी. परत कांदा, लसूण, आलं आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे. तर चला, हे आलेल्या डोंगरासनं स्वयंपाक आपल्याला आता तिघांचा बनवायचा. मला पण दुकानात जायचं आहे. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. चला, आज आपण दुधातलं वांग रेसिपी बघणार आहे. छान होते हे वांग. कसं करते, काय करते, थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते. छान होतं बघा. आणि प्रवासाला वगैरे जाताना सुद्धा असं वांग करून नेला तर जास्त वेळ टिकतं ते. फक्त त्यात पाणी अजिबात वापरायचं नाही, नुसतं दुधातच शिजवायचं म्हणजे राहतं. मग खरं मी आज तुम्हाला पाणी पण ॲड करून दाखवणार आहे. जर तुम्ही प्रवासाला नेणार असाल तर त्यात पाणी ॲड करू नका, दुधातच नुसतं शिजवा. दह्यातलं वांग पण येतं आपल्याला करायला, पण आज आपण दुधातलं वांग बघूया. चला, रेसिपी सुरुवात करूया. हे सकाळी आलेले डोंगरावरून आणि दुकानात गेलेले आहेत. देवपूजा वगैरे केली आणि अजून धुणं तिकडनं त्याने आणलेलं सगळं डोंगराचं सगळं धुणं पाण्यातनं कसं काढावं लागतं. वापरलेलं असून दे किंवा नसून दे, पण तिकडनं आले म्हटले आपल्याला ते पाण्यातनं काढावं लागतं. कारण आपली अडचण वगैरे आल्यावर मग हात लागला तर उगाच हे होतं, म्हणून सगळं पाण्यातनं काढायचं. आज थोडं, उद्या थोडं धुणार आहे. आधी स्वयंपाक बनवून घेते आणि त्यानंतर मग कपडे धुवायचे. दुकानात पण जाणार आहे मी, खरं दुपारी जाणार आहे. सगळी पूर्वतयारी केलेली आहे. इकडं मसाला बनवून घेतलेला आहे आणि मी वरणा पण ॲड करणार आहे. कारण वांगी माझ्याकडे 3च होती. हे पहा, त्यात पण एक वांग किडकं निघलं, त्यामुळं आता ती वांगी 2च राहिलेत म्हणायचं. 2 वांग आणि हे वरणा असं मिक्स करून करणार आहे. चला, कशी करते रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि वांग्यासोबत शक्यतो भाकरी, ज्वारीची असून दे बाजरीची असून दे, भाकरी असली की छान लागते. पण मी चपात्या बनवणार आहे कारण बाजरीचं पीठ संपलेलं आहे. 1 वाटी दूध घेतले मी, थोडंसं पाणी पण घालणार त्याच्यापेक्षा. चला, तर आता आपण फोडणी मारून घेऊया. सगळ्यात आधी कढई ठेवलेली आहे मी. कढई चांगली गरम झाली की 1-2-2.5 पळी त्यामध्ये तेल घालणार आहे. आता असे कोणतीही आपण वेगळी रेसिपी बनवत असलो की थोडंसं तेल हे जास्त लागतं. रोजच्या जेवणात काही तेल आपण कमीच वापरतो, पण असं काहीतरी वेगळं बनवायचं असलं की थोडंसं तेलाचा वापर हा जास्त होतोच. आता 2-2.5 पळी तेल घातलेलं आहे. तेल कढल्यानंतर मी त्यामध्ये मोहरी घातलेलं आहे. जिरं तुमच्या जो असले तर जिरंसुद्धा घालू शकता. मी मोहरी घालणार आहे आणि जिरेपूड वापरणार आहे, जिरेपूड. त्यानंतर जे आपण वाटण बनवलेलं होतं ते त्यामध्ये ॲड केलं आणि व्यवस्थित तेलामध्ये वाटण तेल सुटेसपर्यंत परतून घ्यायचं आहे. खोबरं, कांदा, लसूण हे सगळं कच्चं, आलं पण कच्चंच होतं, त्यामुळं व्यवस्थित तेलात ते भाजून घ्यायचं. त्यानंतर हळद घातलेली आहे, धनेपूड, जिरेपूड आणि चवीनुसार लाल तिखट तुम्ही ॲड करू शकता. तुमच्या घरात आता कसं तिखट लागत असेल कमी जास्त त्याप्रमाणे ॲड करायचं आणि व्यवस्थित तेल सुटेसपर्यंत ते मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथं वांगी माझ्याकडे कमी होती, त्यामुळं मी यामध्ये आता वरणा निवडून ठेवलेला होता तो सुद्धा ॲड करणार आहे. आणि सगळा मसाला व्यवस्थित वांग्यांना मी लावून घेतलेला आहे, म्हणजे परतून घेतलेला आहे. त्यानंतर वरणा मी निवडून ठेवलेला होता तो स्वच्छ धुवून तो सुद्धा त्यामध्ये घातला आणि व्यवस्थित तेलात व्यवस्थित परतून घेतला. थोडा वेळ तसंच ठेवायचं आणि त्यानंतर मग दूध घालायचं आहे. आता इथं मी नुसता दूध घातलेलं आहे, थोडंसं पाणीसुद्धा घालणार आहे मी यामध्ये. तुम्ही नुसता दुधात शिजवला तरीसुद्धा चालेल किंवा पाण्यात शिजवून घेऊन नंतर जरी दूध थोडंसं ओतला तरीसुद्धा चालेल, पण दुधात पूर्ण शिजलेलं वांग हे खूप छान लागतं. आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. आता इथं मी कच्च्या शेंगदाण्याचाच कूट घातलेला आहे, तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा घातला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित याला शिजून द्यायचं आहे. एकदम असं खळखळ उकळी आली की गॅस एकदम बारीक करायचा, कारण की मंद गॅसवर थोडंसं झाकून ठेवायचं आणि शिजवायचं. थोडंसं पाणी पण मी यामध्ये घातलेलं आहे, कारण सगळं शिजायला थोडंसं पाणी घालावं लागतं. तुम्ही नुसता दुधात केला तरीसुद्धा चालतं. आणि कोथिंबीर वगैरे माझ्याकडे नाही आहे, नाही कोथिंबीर वगैरे असली तरी पण खूप छान टेस्ट येते आणि कलर बघू शकता वांग्याला किती छान आलेला. झाकून ठेवूया, तोपर्यंत चपात्या करून घेते.
आता इथे चपाती करण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. अशा पद्धतीने चपात्या केल्यावर सुद्धा चपात्या एकदम असे पदर सुटतात बघा. पूर्ण अशी लांबडी चपाती लाटून घ्यायची आणि यामध्ये 3 भाग करायचे आहेत आपल्याला. 3 भाग करून तिन्ही भागाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून त्याच्यावर पीठ मात्र भुरभुरायचं आहे. पीठ भुरभुरल्याशिवाय चपाती आपली फुगत नाही. त्यामुळं पीठ व्यवस्थित भुरभुरून घ्यायचं आणि त्यानंतर मग अबदार अशी सुरुवातीला चपाती लाटून घ्यायची. एकदम लाटणं वगैरे आदळायचं नाही चपातीवर. व्यवस्थित वरच्यावरच चपाती आधी लाटून घ्यायची आणि त्यानंतर मग इकडं तिकडं फिरवून अशी चपाती आपल्याला लाटायची आहे. व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने चपाती लाटायची. ही चपातीसुद्धा एकदम मस्त आणि टम्म फुगते आणि या चपातीला पदरसुद्धा खूप छान सुटतात. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा. खूप छान आणि मऊसूत 1-2 ते 3 दिवस जरी ठेवला तुम्ही चपात्या तर सुद्धा एकदम मऊसूत चपाती होते. 2-3 प्रकारच्या चपात्या मी सुद्धा करत असते. कशी ज्या दिवशी म्हणजे करू वाटेल तशी करते, पण सगळ्यात जास्त ही चपाती म्हणजे एकदम मऊ राहते. आणि 4 घडीची चपाती जी असते ती सुद्धा मऊ राहते. पण जे आपण 1 घडीची चपाती करतो बघा ती जास्त अशी मऊ राहत नाही. इकडे चपात्या लाटत वांग पण मी चेक करत आहे की कुठं करपलं नाही किंवा व्यवस्थित शिजत आहे का. वांग्याला आपले तेल किती छान सुटलेलं आहे बघू शकता. खूप छान वांग होते. दाटसर पण आपण छान आलेलं आहे. तो वांग आपलं तयार झालेला आहे. गॅस वरचा जो ट्रायपॉड होता त्याच्यावर मोबाईल लावला आणि मोबाईलच खाली पडला. तरी नशीब काही झालं नाही, नाहीतर मोबाईल हे झाला असता, डिस्प्ले गेला असता. मग शेवटी खालचं जे हे आहे आपला ट्रायपॉड त्याच्यावरच लावला आणि मग शूटिंग केलं. वरच्या ट्रायपॉडचं कसं झालेलं आहे, स्प्रिंग खराब झालेलं आहे. त्यामुळे ते हे विना व्यवस्थित त्याला मोबाईल बसना झालेला आहे. मी चपाती करत असताना बरोबर तव्यातच मोबाईल पडला असता, पण थोडासा तो वाचला म्हणायचा. आता ही पण चपाती लाटून तुम्हाला व्यवस्थित भाजून दाखवते आणि त्यानंतर त्याला पदर कसे सुटलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवते. खूप छान चपात्या होतात या. आणि वांग्याच्या भाजीबरोबर खरं म्हणजे भाकरी पाहिजे. भाकरी असली ती बाजरीची असून दे किंवा ज्वारीची असून दे, पण भाकरी असली की वांग खूप छान लागतं. पण आता पर्याय नाही आहे, त्यामुळं चपात्याच मी केलेल्या आहेत. श्री भाकरी खात नाही आणि आम्हाला दोघांना लागतात भाकरी, पण तो खात नाही. मग त्याच्या एकट्यासाठी तेवढीच चपाती बनवावी लागते. त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊन दे म्हणून मग मी शक्यतो चपात्याच बनवते. भाकरी बनवायच्या या राहतातच. 7 ते 8 चपात्या बनवल्या. थोड्याशा एक्स्ट्राच बनवते मी, कारण की राहिल्या तरी पण मग संध्याकाळी एखादी होती. पण जास्त बनवलेलं कधीही बरं पडतं, कारण की कोणीतरी आलं तर मग आपल्या घरात जेवण नसले की अवघड होते. बघू शकता तुम्ही पूर्ण अशी सुट्टी होते. अशा पद्धतीने आपल्या चपात्या पण होत आलेल्या आहेत. चपाती करण्याची पण वेगळी पद्धत मी दाखवलेली आहे बघा. कशी वाटते ते नक्की सांगा. याने चपाती अशी एकदम पूर्ण अशी ओपन होते. बघू शकता तुम्ही. इथे मी एक चपाती दाखवली तुम्हाला. पूर्ण म्हणजे पूर्ण अशी चपाती 2 भाग होते. हे पहा, चपातीचे 2 भाग होतात असे. ही पद्धत पण छान आहे. चपाती एकदम मऊसूत 2-3 दिवस जरी ठेवला तर एकदम मऊसूत चपाती राहते. अशा पद्धतीने पण चपात्या नक्की करून बघा. आणि भाजी बघा, कलर खूप मस्त आलेला आणि वास तर खूप छान येत आहे. कलर बघा वांग्याला किती मस्त आलेला. अशा पद्धतीने नक्की करून बघा वांग. 2-3 रेसिपी दाखवलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. कशा वाटल्या, काय वाटलं ते कमेंटद्वारे नक्की कळवा. कमेंट मात्र करत जावा, लाईक करत जावा. तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. राहिलेल्या चपात्या करते आणि कपडे आणलेले ढीगभर, ती कपडे सगळी धुवून टाकते. डोंगरासने काय काय आणलं दाखवते मी तुम्हाला. कडबू नैवेद्याला तिथं कडबू करतात. आम्ही गेलो की कसं करतो,
ते नमान्याच्या वगैरे बायका असतात बघा, त्यांच्याकडे देतो. हे पहा कडबू, याचा मान असतो खरं म्हणजे तिथं. तर एक 4-5 कडबू त्यांनी आणलेले आहेत आम्हाला खाण्यासाठी प्रसाद म्हणून. आणि बाकीचं काय मग आपलं पूजेचं वगैरे साहित्य. हा प्रसाद आणलाय. परत कुंकू पावशर, भंडारा पावशर, आणि हा लावायला भंडारा घेतलेला. आणि अजून एक अर्धा किलो भंडारा आणलेला आहे, तो आईच्या बॅगेमध्ये राहिलेला आहे. आणि ह्यामध्ये पण नैवेद्य असतो, मी सकाळी काढला आहे कारण की खराब व्हालता तो नैवेद्य. आणि ही अशी परडी, परत ही माळ, हे असं सगळं 5 बांगड्या घ्याव्या लागतात तिथं. याला परसराम म्हणतात. आणि रेणुका मातेची परडी आहे. तर अजून देव आपल्याला बोलवायला लागतात, म्हणजे याला गोड नैवेद्य वगैरे करून दाखवल्याशिवाय आपण पूजा करायची नसते, म्हणून तशी ठेवलेली आहे. आणि काल मला हुरूप आलेलं कुंचन पुजायचं, तर मी काय केले बघा, ग्लास घेतलेला आणि त्यामध्ये मी दिवाळीत आणलेलं लक्ष्मीपूजेला सगळं साहित्य होतं, तर ते पुजलेलं आहे. त्यामध्ये हळकुंड, परत तो नारळ असतो तो बारका, परत गुंजा आणि धनलक्ष्मी कवडे, असं सगळं घालून मी पुजलेलं आहे. ते काल शुक्रवार मला असं हुरूप आलेलं, मग माझ्याजवळ काही कुंचन नव्हता म्हणून मी ग्लासमध्ये असं भरलेलं आहे. कुंकूपेक्षा भंडारा आमच्यात जास्त लागतो, कारण माळवट वगैरे भरायला भंडाराच लागतो. कुंकू काय एवढं जास्त लागत नाही. आता इथनं आणलेला आहे तो अर्धा-पाऊण किलो होतो. आता तिकडनं आणि परत आम्ही ज्यावेळी मायाका चिंचणीला जातो, कारण चिंचणी मायाका आमची कुलदेवी आहे, तिकडे गेल्यामुळे तिकडनं आणि 2 किलो घेऊन येतो आम्ही भंडारा. कुंकू एक अर्धा किलो आणला तरी बास होतो, कारण कुंकू अजून शिल्लक आहे. चला, किती वाजले माहिती आहे? 11 ते 11:30 वाजले. अजून स्वयंपाकातच आहे. काय तर असं नवीन रेसिपी बनवायची म्हटली आणि तुमच्यासोबत दाखवून करायची म्हटली तर खूप वेळ लागतो, कारण की शूट करायचं, सगळं बोलायचं म्हणतर जास्त वेळ लागतो. त्याची शाळा नाही आहे, ज्या आहे शाळा पण तो गेलेला नाही आहे. आमच्याकडे ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, त्यामुळं सगळे शिक्षक तिकडे गेलेले आहेत, तो पण घरात आहे. आणि याचं मस्त काम चालू आहे बघा, निवांत टी व्ही बघत लोळत आहे. दुपारचे वाजले असतील मला वाटते, जवळजवळ 12:30-1 वाजत आला असेल. घड्याळ काय मी बघितलेलं नव्हतं. या घड्याळामध्ये 1 वाजलेला आहे, म्हणजे बरोबर 12:30 वाजलेले आहेत. 12:30 ते 1:15 वाजलेला आहे. आणि यांनी डोंगरासनं खोबरी आणलेली होती, नारळ फोडलेली, तर ती खूप होती. तर त्याचं काय करायचं आहे मला प्रॉब्लेम आला होता, म्हणून मी अशी करं घेतलं, म्हणजे दोरा घेतला आणि त्यामध्ये ओवलेले आहेत आणि खाली येऊ नये म्हणून त्याच्या शेंडी गाठलेली आहे. आणि अशा पद्धतीने मी त्याला तयार केलेला आहे. आणि बघू शकता तुम्ही किती छान आपली जी खोबरे आहेत ती वाळत आहेत. खिडकीला मी असं त्याला बांधलेलं आहे. जागे अभावी कोणती गोष्ट वाळवायची, काय करायचं असेल तर खूप अडचण होते, पण त्यातनंच आपण काहीतरी पर्याय मार्ग काढला पाहिजे. आता मी अशी व्यवस्थित ओवून घेतली, थोडंसं अंतर ठेवलं, जेणेकरून खालच्या खोबऱ्याला पण ऊन लागावं आणि वरच्या खोबऱ्याला पण ऊन लागावं. अशा पद्धतीने ते व्यवस्थित ओवून घेऊन मग मी जी खिडकी आहे त्याला बांधलेलं आहे. खरं खोबरं एकदम व्यवस्थित वाळत आहेत. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.